जाळाचा जाळाच होता, फुल पियल होता. दारू पिऊन गाडी नका चालू ना. किती बायका विधवा करता. म्हणून कृपा करून मोटरसायकल तरुणांनी, अरे माझ्या लहान लेकराईले ज्याच्या बापाजवळ गाडी आहे लहान पोट्याच्या हातात गाडी देऊ नका. महापूर्व गाडी चालवते. मग एक दिवस तू त्या पोराची बॉडी आल्यावर काय होईन तो आलं. माल्या गावात मावशानं मोटरसायकल आणली. आईले सांगतो, मावशानं मोटरसायकल आणली, पुतण्यानं चाबी मागितली. गेला बाबू, त्या एवढं पोरग गेला, चाबी घेऊन गेला, गाडी चालू केली. दोघं जण गेले, एसटीला ठोस मारली. तिकून येता मुर्दाच हातात आला. दुःख सांगावे म्हणून माय बापानं लहान लेकराले गाडी देऊ नका. बारक्या माणसाच्या गाडीवर जाळ्या बाईनं बसू नका. हे गाडी हालते अशी. जिचा नवरा बारीक आहे त्याच्या जाळ्या बायकोनं बारीक नवऱ्याच्या गाडीवर बसू नको. मर्जीन एखादे तोलत नाही ना ते. बाई राहते 110 किलोची, नवरा राहते 55. ते गाडी हालतेच. आणि इकडून ट्रक गेला की ते खाली. म्हणून माझं जे कीर्तन पोथी पुराणातलं नाही. मी बायाले रिकाम्या गोष्टी सांगतच नाही बापा, आणि तुम्हाला नाही सांगत. मी सांगील ते गोष्टी सांगतो का मी. कलावतीनं प्रसाद नाही घेतला, तिच्या नवऱ्याचे नाव बोलाली. काय खरं आहे. पुढे तर ऐकलंच नाही. रावण 10 तोंड्या होता. आता 10 तोंडाचे लेकरं राहतात काय काका. त्याच्या मायच्या डिलिव्हरीला किती त्रास झाला सन बाबू. तुझ्या मायले तुझ्या टाइमले किती त्रास झालं रे. 4-5 महिने तुझी माय जाग्यावर नव्हती. पोट दुखते अलग, इकून खोंबा मारते अलग, तिकून पाय मारते अलग. धन्य त्या मायले. म्हणून तुम्ही माया, मोठे उपकार आहेत समाजावर तुम्हा माय मावल्याचे. पण काही लोकांच्या लक्षात येत नाही. अरे त्या लेकराचा सांभाळ करते. तू जर ऍक्सिडेंट मध्ये गेला, किती जण दररोज मरून राहिले ना. 2-2, 4-4 जण दररोज मरून राहिले. आता मी गाडीत फिरून राहिलो, 50 वर्षापासून गाडीत फिरून राहिलो. 22 वर्षापासून एकच ड्रायव्हर आहे. कोण मले मारीन पण मी लवलवच खातो. गाडीतून उतरलो की मोटरसायकलवर लवलव खा. म्हणून मोटरसायकलवाल्या दादा, जे मोटरसायकलवर 3 जण आले त्यानं या सत्कार करू द्या मला. जे 3 जण कीर्तन ऐकायला आले त्यानं या मला सत्कार करायचा. आले काय. अरे म्या पाहिले ना गाडीवर 3 पेट्रोल खर्च करून आले कीर्तन ऐकायला. या मावसा 1, 2 आणि 3. मन आहे तुझ्या दर्शनी. बाबा वो किती ओलावाय. बाहेर पाहिजा खाली. वा वा. मन तृप्त यायले तुम्ही घेऊन आले 2 जण. हो ना 3 जण. साहेबानं गाडी चालवली. शाल दे. 3 जण आले म्हणून सत्कार नाही करत. याच्या पुढे 3 येऊ नका. कीर्तन ऐकायला आले तरी 3 नका बसू. काऊन. तुमची हालत बरी आहे साधारण, पण बाबाची हालत तुमच्यापेक्षा. हे कोण आहेत तुमचे. मेवना हे जावई आहे. आय हाय चांगलं बजेट. म्हणजे हे कोण आहे. तुमची कोण दिली यायले. तुमची बहीण यायले दिली. जावायले तुम्ही घेऊन आले. दूर जवाई फुल बराबर, गाव जवाई आधा, आणि घर जवाई गधा बरोबर. जब चाहे तब लादा. मग करा जवायचा सत्कार. मन तृप्त. कोण्या गावचे काका. कोण्या गावचे. तुमची तब्येत मस्त दिसून राहिली. काय फेसबुक चमकून राहिलं तुमचं. जवायपेक्षा पिकअप तुम्ही घेतलं. करा सत्कार. वा वा.
आणि मा असा अंदाज आहे लकलनं काम करून राहिले, जीवनात सक्सेस झाले दोघही पेक्षा. लय पद्धतशीर जमवलं. ओके ओके आहे सर्व. यायचा सत्कार करा काकाचा. हे एवढं मोठं वय आहे तरी एवढा मोसम दाटून आलता काय कीर्तन ऐकायचं. मेहनती माणूस आहे, कष्ट करण्यात जीवन गेलं. पेंटर दिसतात मला, पेंटर ना, तबलाही वाजवते काय. लयच मोसम चांगला दिसून राहिला. 200 रुपये देत येईल, पेट्रोलचा खर्च देतो. जेवायला गरज नाही, जवळ बरं आहे, कारण भाव सासराच ओके आहे ना, खाऊन पिऊन सर्व. धन्यवाद. हा मावसा, तबला वाजवताना हात दाखवा, तो दाखवा. तबला मस्त वाजवता, पण तंबाखू खाल्ल्याशिवाय पिकअपच ना घेत. कोणता गायछाप आहे की फुलछाप आहे, कोणता खाता? नाही ना, कोणताही नाही चालत ना. दारू आलेले त्याच कंपनीची दारू पाहिजे. धन्यवाद. हा नाही दारू पेत ना तुम्ही, पण तंबाखूही काय मजाकचा आहे काय? एक खेप लागला की संडासले बसल्यावरही माणूस असा करतो. काही काही तर हागणारे बिळ्या. बसा जिजाजी, पुस्तक देऊ काय तुम्हाला? हा घ्या ना. मावशा तुम्हाला काहीच नाही दिलं, यायला दिलं त्याला. त्याची कंडिशन बरी आहे, बँकेत जमा आहेत. बँकेत आहेत की पुस्तकात आहे? जास्त कायच्यात आहे बँकेत. मग अंदाजच होता. तुमचा चेहराच मोठे फ्रेश दिसून राहिले. तुम्ही बुडी खुश आहे, तिचा मालक चांगला. तू कधी दारू नाही, वाईट व्यसन नाही, ओके. पेनाराचा चेहरा एवढा चांगला दिसतच नाही, ते दलिंदरच दिसते. पोटात असते तोपर्यंत चमक आकलून उकलून. इलेक्ट्रिकच्या खांब्याले म्हणते क्यूबे साले बीच में क्यों आहे, त्या खांब्याले म्हणते. जास्त झाली की कुत्र मुतते त्याच्या तोंडात पेनारे. तुमच्यामध्ये कोणी पेनारे नाहीत, 2-3 जण आहेत, ते आता ढिले होतील थोडे 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 थोडे. आणि बायाईले तकलीफ येणाराची, म्हणून मी पाया पडतो. आज मला काहीतरी द्या, बिडी द्या, तंबाखू द्या, दारू द्या, वाईट व्यसन द्या. फटाका फोडू नका आयुष्यात. लग्नामध्ये मस्ती करू नका. लग्नाचे पैसे पोस्टात बँकेत टाका, नाही ते एक विम्याची पॉलिसी काढणार. त्याचं आडनाव काय दिसते? लडके. तुमचं लढणं बंद. एक पॉलिसी काढा फक्त, माधव भाऊ जोडू. ते विपिन मोरे आहेत, कॉन्ट्रॅक्टर आहेत. म्हणून कार्यक्रमाची ताकद पुऱ्या गावानं लावली. गणेश भाऊ भोगेकर मेंबर, पूर्ण गाव सहकारी आहे या कीर्तनात. वळस करसेले कर वागदर तक, वागदर करसेले कर कुचन कर तक, भोगी कार तक. भोरे आहेत की भोटे आहेत? भोरे भोटे. लिहिताना रई दिसते, तई दिसते. अरे मोरे से लेकर लड़के तक, लड़के से लेकर भोगे कर तक. तुमच्या गावात ग्रामसेवक मॅडम आहेत बापा, पराते मॅडम. पाहिलं बायो किती पगार होची, पण त्या बाईच्या सही शिवाय पैसेच निघतात का मॅडम? म्हणजे सरपंच प्लस ग्रामसेविका. म्हणून पोरीले शिकवा लागते. तुम्हाला इका जुने कपडे घाला, चिंध्या घाला, पण पोरा पोरीले शिकवा. नोकरी लाग्यासाठी नाही. हे पा 100% भाऊ चालाव स्पीकर. क्या बढिया आहे. कोण्या गाऊन आले भाऊ? 100% दादा बोला बोला. गोंडपिपरी, वडोली. किती साऊंड चांगला आहे. आणि काय नोकरीची गरज आहे? 10 लोकांना नोकरी तर तो बहुत देते. 100%, 100%.
आणि कोणाला नोकरी द्यायला लागते? मंडप. मुसलमानाचं लग्न असलं तरी साऊंड 100% फक्त कवाली बदलवते. भरते झोली मेरी या मोहम्मद. अरे आपल्या तरुणाईला सांगतो, नोकरीच्या माग लागू नका. नोकऱ्या गोठवल्या सरकारनं, खाजगीकरण. खाजगीकरण, जागतिकीकरण, उधारीकरण. म्हणून मुलीलाही सांगतो, बाई नोकरीवाला नवरा डोक्यातून का? अरे मी म्हणतो उद्योग करणारा नवरा असला तर काय फरक पडते? फक्त पिणारा नसावा. त्यानं कमी कमावले तर चालेल, पण पेणाऱ्या श्रीमंताच्या पोराले तुमची पोरगी देऊ नका. मायच्या इम्मानानं सांगतो, भिकारचोट करून टाकील, तुमच्या पोरीले मारून टाकील. आणि म्हणून पेणाराईले तुमचे लग्न व्हा वाटत असतील जवान पोट्टे हो, ते मोटरसायकल नको शानपणा करू, फायनसची गाडी घेऊ. असं कोणावर वजन मारत बे? अरे जुनी घे ना मुरदाळ गाडी, पण तुझ्या बाप तुझ्या घामाच्या पैशाची घे. हराम. फायनान्सचं कर्ज काढून गाडी घेते डुबू 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 डुबू. आणि कोणाले वजन दाखवता बे? त्या घामाच्या पैशाची घे. तुम्ही मुसलमानाचे लेकरो पहा, फारच हुशार. भंगार, लोहा, लोखंड, सँडल, चप्पल, केले, बिल्डिंग मटेरियल, रेती वाळून आणि कलर देणारी तेच. फेकून दिल्यानं 500 कमावते. आपलं पोट्ट म्हणते आपल्याला शोभते काय? आपलं नाव काय? अरे सत्यपालनं हॉटेल चालवली, गळ्यात पांठेला फिरवला म्या, आणि 8, 9, 10 शिकलो. आताही माझोळ गाड्या किती आहेत? मोटर स्कूटर 7 आहेत. गजानन दुरुस्त करते, तेही पेट्रोलवाली एकही नाही, सर्व बॅटरीच्या. आणि गजानन दुरुस्त करते, कारण ज्याच्या बापानं गमावून नाही ठेवलं त्याच्या पोट्ट्याईले संघर्ष मालूम आहे. 2 पैसे कसे कमावल्या जातात. मी लेटर बुक वयाच काऊन वाटून राहिलो? हे माई आदत आहे. फटाका नाही फोडला जीवनात. आईले सांगतो, गुजरात त्याचं पोरग चंद्रपुरात त्याच्या बहिणी दिलंय. तिचा भाऊ माय भांडे घासे त्याच्या घरी, आणि ते गुजरात त्याचं पोरग फटाके फोडेन, मी रिकाम्याच उड्या मारो. हो, मी रिकामे खोके जमा करू. मग आईले म्हटलं 10 रुपये दे ना आई मला फटाके फोडायले. माई म्हणे तुले अक्कल नाही. गरीब आले अक्कल कशी असते सांगतो. तुले अक्कल नाही म्हणे. तू आगच लावते की नाही? आवाज तर तुला येते त्याला येते. आग लावणाराही आवाज येते की नाही? आणि न आग लावणाराला आवाज येते की नाही? मग जिंकला कोण? दोघं कसे? त्याचे पैसे गेले आणि त्याचं नाव आग लावणारात येईल. आपलं नाव आग विझवणारात आलं पाहिजे. गावासाठी मदत करणारात तुमचं नाव आलं पाहिजे. फटाका काय फोडतं? लग्नात काय मस्ती करतं? बायकोचं बाहेर पण घरी करतोय. पहिलं बाहेर पण कुठं झालं? मामाच्या घरी कोण झालं उभं राह? मामाच्या घरी कोण झाला? तुमच्यातला पोरगी कोणती झाली हो मामाच्या घरी उभी राह? म्हणजे तिच्या मायचं बाळणपण मामाच्या घरी झालं नाही? एकही नाही ना. नाही तर पहिलं बाळणपण कुठं राहते? खरं सांगा मावसा. ओ काका, कोणाच्या घरी राहते पहिलं बाळणपण? मामाच्या घरी, म्हणजे तिच्या मायच्या घरी. आणि हा कोणता धर्म आहे बे तुमचा? तिच्या पोटात लेकरू कोणाचं? तिच्या पोटात लेकरू कोणाचं? त्याला मालूम नाही तर बोलता काय तू? तुम्ही लहान आहात, तुम्हाला नाही समजत. तुझ्या बापाचं लेकरू राहते तिच्या पोटात, आणि लग्नाच्या अगोदर मोबाईल देता तुम्ही. काय करत? कसं वाटते तुले? मला गमत नाही. मला वाटते आजच घेऊन या. मी आता येऊ की झाल्यावर येऊ? अबे हरामखोरा झाल्यावर कायले जात बे?
2-4 दिवस दवाखान्यात थांब, तिच्या जीवाले समाधान दे. नाही तर लग्नाच्या अगोदर तर किती नाटक करतात की झुमका वाली पोर. म्हण रे, म्हणा रे, झुमका वाली पोर. अरे पोट्ट पोरी आता प्रेम करून राहिले. आता पोरीले शिकवा की ना शिकवा. पोरीले माय फोन लावते, हॅलो कुठं आहेस ग, म्हणते ट्युशनले. कायचं ट्युशन? ते जाते ताळोबाच्या जंगलात सोलेशन. इकडे माय बापाले वाटते पोरग आपलं शाळा शिकायला गेलो चंद्रपूरले. हे पोरीची मान घेते, मानची तिच्या कानात बोट घालते, ना कानातून नाकात घालते, नाकातून याच्या तोंडात घालते. हे कोणतं प्रेम आहे बे दलिंदर? एवढे लफडे वाढले या वरात. म्हणून म्हणतो आता थोडा वेळ बुद्ध वंदना करा, थोडा वेळ तुकडोजी महाराजची प्रार्थना करा. या गावात प्रार्थना चाले राजू, या गावामध्ये तुकडोजी महाराजची प्रार्थना चाले. प्रार्थना बंद झाली बा. ते पा ते भगवी टोपी बसून आहे. उभे राहा बरं, भगवी टोपी उभे राहा, उभे राहा, एक मिनिट उभे राहा. वाह, गुरुदेव तुम्हारे दर्शन थे, यह मन का मैल निकल ही गया. हे भाई तुकडोजी महाराजाच्या विचाराची आवल्या, याच्या रक्तामध्ये तुकडोजी बाबाचा विचार आहे. वाव. मंडळाच्या कार्यकर्त्यांना विनंती, बहुजन एकता मंच तथा विद्यार्थी